सांस्कृतिक आणि साहसी खेळांचं सादरीकरण या ठिकाणी आता सुरू होईल। भाई तो खाली तर लहान मुलांकडून या ठिकाणी सादरीकरण केलं जात आहे। विविध संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते गड किल्ल्यांवर कालपासूनच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। लहान मुलं म्हणजे ही पुढची पिढी। या पुढच्या पिढीला, या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज तमाम शिवप्रेमींना नम्रतेची विनंती करतो की आपण विचारपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं। कुणीही आजूबाजूला आणि बॅरिगेटच्या बाजूला उभे राहू नये। पुन्हा सर्व शिवभक्तांना पुरुष एकदा नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी खाली यावं आणि विचारपीठाच्या समोर स्थानापन्न व्हावं। मराठा सेवा संघाच्या वतीनं विचारांची शिवजयंती दिवस किल्ले शिवनेरीवरती संपन्न केली जाते। तेव्हा आपल्या सर्वांना शिवसंदेश देण्यासाठी आणि देशभरातील शिवप्रेमींना संबोधित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना सुरक्षेच्या विनंती करतो की आपण विचारपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं। घ्यायला लागतं पद्धतीनं यावर्षी आपण जे अभिवादन करत घेत आहोत तेव्हा शिवप्रेमी आणि शिवभक्तांना विनंती करतो की आपण विचारपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं। मंत्री महोदय यांचं आगमन विचार मंचावरती काही क्षणात होत आहे।
तर या छोट्या मावळ्यांकडून उत्कृष्ट असं सादरीकरण करण्यात आलेलं आहे. अगदी काही मिनिटांचं हे सादरीकरण, मात्र ढोल ताशांच्या पथकाचा गजर, लेझिमच्या तालावर थिरकत या छोट्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असंख्य पराक्रमांपैकी एक असा पराक्रम सुद्धा, त्याचं सादरीकरण अगदी लीलया या लहान मावळ्यांनी सादर केलेलं आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले हे शिवप्रेमी आणि त्यांचा शिगेला पोहोचलेला हा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नेते मंडळींची उपस्थिती, अभिनेते रितेश देशमुख यांची देखील या ठिकाणी उपस्थिती. आज ठिकठिकाणी सांस्कृतिक सादरीकरण जे आहे ते केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाते. शिवजन्मोत्सव सोहळा जो आहे तो साजरा केला जातोय, जो आपला पारंपरिक ठेवा आहे त्याचं जतन करणं ही आता आमचीच जबाबदारी आहे. जणू काही या सादरीकरणातून हेच या लहान मावळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. आपली भूमी ही संतांची, तितकीच शौर्याची देखील, ज्याची झलक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये प्रत्येक मराठी माणूस पाहत असतो. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांना आपापल्या परीनं मानवंदना, त्यांच्यापुढे नतमस्तक हा प्रत्येक शिवप्रेमी होतोय. आणि शिवनेरी, ज्या ठिकाणी आपल्या राजांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी त्यांचं संपूर्ण बालपण गेलं, ज्या ठिकाणी मा जिजाऊंनी त्यांना प्रशिक्षण दिलं, देव देश धर्माचे धडे दिले, काय बरोबर काय चुकीचं हे ज्या माऊलींनी त्यांना शिकवलं, त्या शिवनेरीवर हे सुंदर असं सादरीकरण आता केलं जात आहे. कोसुड ग्रामपंचायत आणि शिवाई देवी ट्रस्ट कोसुडगाव यांच्या वतीने
दुर्गतीचे किल्ले शिवनेरीवरती मराठा सेवा संघाच्या वतीने 396वा शिवजन्मोत्सव संपन्न असताना महाराष्ट्र राज्य आणि हे रयतेचं स्वराज्य फक्त आणि फक्त महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे मानव जातीला मानव समूहाला ऊर्जा आणि ताकद पाहिजे आपल्या स्वाभिमानासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी या सर्वांना कृती तलावरती प्रेरत असलेला जाज्वल्य युद्धात शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला नमन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात. 1956 पासून याच विचारांना प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केवळ स्वतःचे चालवून नाही तर विचार कलंक करून समाज बहुजन समाजाच्या मध्यमामध्ये एक नवा प्रकारचे निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघ आजपर्यंत अनेक प्रयत्न करत आहे आणि त्याच हेतूला त्याच उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीनं अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे आणि अशा या अभिवादन सभेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री मंत्री महोदय आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित होत आहेत आणि आपण सर्व शिवप्रेमी या निमित्तानं अभिवादन सभेमध्ये समाविष्ट झालेला आहात. तुम्हा सर्वांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आता विनंती करतो बॅरिगेटच्या आजूबाजूला असलेल्या शिवप्रेमींना शिवभक्तांना आपण अभिवादन सभेचा जो मंच आहे विचारपीठ आहे त्या विचारपीठाच्या समोर आपण स्थानापन्न व्हावं ही नम्रतेची विनंती आहे. काही क्षणातच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रताई अजितदादा पवार यांचं आगमन मराठा सेवा संघाच्या विचारपीठावरती होत आहे आणि त्यांचा शिवसंदेश ऐकण्यासाठी आपण तमाम शिवप्रेमी शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बाजूला उभ्या असलेल्या बॅरिगेट जवळ उभ्या असलेल्या सर्व शिवप्रेमींना विनंती आहे की आपण सर्वांनी समोर येऊन स्थानापन्न व्हावं अशी तुम्हा सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना